एक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीवर एक्स हा व्यक्ती म्हणतोय की माझी मालकी आहे, वाय हा व्यक्ती म्हणतोय की माझी मालकी आहे. एक्सने त्यांची मालकी आहे असे म्हणून त्या ठिकाणी बांधकाम केले. वायचं असं म्हणणं आहे की ते बांधकाम बेकायदेशीर आहे आणि ते बांधकाम पाडून मिळावं. वायने एक्स विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये मॅन्डेटरी इंजंक्शनचा दावा दाखल केला. मॅन्डेटरी इंजंक्शन, ज्याला आदेशात्मक ताकीद असं म्हटलं जातं. तर आदेशात्मक ताकीदीच्या दाव्यामध्ये एक्सने केलेलं बांधकाम पाडून मिळेल का, वायला अशा प्रकारचा दावा दाखल करता येईल का, त्याला त्याच्यामध्ये अशा प्रकारची मागणी मंजूर होईल का, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सोबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा सुद्धा आपण यामध्ये संदर्भ घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एक मिळकत असते, स्थावर मिळकत, ज्याच्यावर दोन व्यक्ती हे मालकीबाबतचा क्लेम करतात, जसं की मी आधी उदाहरण दिलं, ती एकच प्रॉपर्टी आहे. एक्सचं म्हणणं असं आहे की ती माझ्या मालकीची आहे आणि वायचं म्हणणं असं आहे की ती माझ्या मालकीची आहे. एक्सने त्या मिळकतीवर बांधकाम केलं किंवा एखादी अशी गोष्ट केली, कन्स्ट्रक्शन असेल किंवा अन्य कोणती गोष्ट ऑलरेडी केलेली आहे. त्यानंतर वाय हे दिवाणी न्यायालयामध्ये दावा घेऊन आले आणि त्यांनी अशी मागणी केली की ही मिळकत माझ्या मालकीची आहे आणि त्या माझ्या मालकीच्या मिळकतीवर जे एक्स आहेत त्यांनी बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी काही बांधकाम केलेलं आहे, तर ते बांधकाम काढून मिळावं. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आपण संदर्भ घेऊया. माननीय सर्वोच्च न्यायालयाने संजय पालीवाल, PALIWAL, संजय पालीवाल अँड अदर्स विरुद्ध भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड थ्रू एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या केसमध्ये, ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसला परत एकदा सांगतोय, संजय पालीवाल अँड अदर्स वर्सेस भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड थ्रू इट्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या केसमध्ये न्यायनिर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की फक्त मॅन्डेटरी इंजंक्शनचा दावाच कायद्याने चालू शकत नाही. म्हणजे अ सूट फॉर मॅन्डेटरी इंजंक्शन सिम्प्लिसिटर इज नॉट मेंटेनेबल कधी, व्हेन द टायटल अँड पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी आर डिस्प्युटेड. जेव्हा एक स्थावर मिळकत आहे आणि त्याच्यावर दोन व्यक्ती मालकी क्लेम करतायत, तर त्यावेळी फक्त आदेशात्मक ताकीदीचा दावा हा कायद्याने चालणार नाही. आणि मग वादीला काय करावं लागेल त्या केसमध्ये, तर वादीला त्या केसमध्ये डिक्लरेशन ऑफ टायटल म्हणजे मालकी ठरवून मिळण्यासाठीची दाद मागावी लागेल आणि त्यासोबत मग नंतर मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजे आदेशात्मक ताकीद मागावी लागेल. म्हणजे एक्स या व्यक्तीच्या, या केसमधील आपण जे उदाहरण घेतले की एक्स या व्यक्तीने तेथील बांधकाम काढून घ्यावे अशी मागणी करण्याच्या पूर्वी वाय यांना त्या मिळकतीचे ते मालक आहे हे माननीय कोर्टाकडून पुरावा देऊन डिक्लेअर करून घ्यावं लागेल. आणि जेव्हा माननीय कोर्ट वाय हे त्या मिळकतीचे मालक आहेत असं डिक्लेअर करेल, त्याच वेळी त्यांना मॅन्डेटरी इंजंक्शन आदेशात्मक ताकीद मागणी करण्याचा हक्क जो आहे तो प्राप्त होईल. आणि त्याच्यामध्ये डिक्लरेशन ऑफ टायटल असेल, रिकव्हरी ऑफ पोझेशन असेल की मी या मिळकतीचा मालक आहे, समोरच्याने कब्जा केला आहे, तो कब्जा मला परत द्यावा, किंवा अन्य कोणताही रिलीफ जो मागायचा असेल, कॉन्सिक्वेन्शियल रिलीफ आपण ज्याला म्हणू की नंतरची दाद, तर त्याच्यासाठी मुख्य दाद जी आहे, मुख्य मागणी जी आहे ती स्वतःची मालकी आधी ठरवून घेतली पाहिजे असं या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचा जो गाभा असतो मनाईचा, तो प्रॉपर्टीचे राईट्स जे आहेत ते जर क्लिअर असतील, एखाद्याची मालकी स्पष्ट असेल, तर अशा प्रकारचा मनाईचा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकेल. परंतु मालकीच जर वादातीत असेल, एकाच प्रॉपर्टीवर दोन व्यक्ती माझीच मालकी आहे असं म्हणत असतील, तर त्यावेळी पहिल्यांदा त्या प्रॉपर्टीवरचे टायटल राईट्स जे आहेत ते सिद्ध करून घेतले पाहिजेत असं या महत्त्वाच्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी लाईक आणि शेअर सुद्धा करा. आपल्या शेअर करण्यामुळे ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल. धन्यवाद.